नमस्कार आणि जय हिंद विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वपूर्ण अपडेट जो चालू घडामोडीच्या संदर्भात अतिशय इम्पॉर्टंट आहे त्याविषयीची आजची माहिती आपण पाहणार आहोत। विशेषतः हा अपडेट डिफेन्स टेक्नॉलॉजीच्या संदर्भात आहे आणि आगामी ज्या काही सरळ सेवेपासून ते राज्यसेवा एमपीएससी कंबाईन पर्यंतच्या जेवढ्या एक्झाम आहेत तर यावर क्वेश्चन्स येण्याचे त्यामध्ये चान्सेस आहेत। तर असा एक महत्त्वपूर्ण टॉपिक म्हणजे INS वाक्षीरच्या खोल समुद्रातील चाचण्यांना सुरुवात झाली आहे। मित्रांनो, यापूर्वी पण मी एक असा व्हिडिओ आपल्यासाठी आणला होता INS वाक्षीरच्या संदर्भातला, तर त्याचा हा अपडेटेड व्हिडिओ आहे आणि एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण त्याच्यामध्ये आज घेणार आहोत। तर नेमका INS वाक्षीर काय आहे, नेमकं याच्यामध्ये अपडेट्स काय आहे, जो काही प्रोजेक्ट 75 आहे, प्रोजेक्ट 75 तो काय आहे आणि भारतीय नौसेनेच्या समोर म्हणजे इंडियन नेव्हीच्या समोर जेवढी काही आव्हानं आहेत त्या आव्हानांविषयीची चर्चा आजच्या सेशनमध्ये आपण करणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी मित्रांनो, माझ्या सर्व व्हिडिओचे जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असतील, इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आपण MPSC 0207 हे जे माझं चॅनल आहे या चॅनलला आपण जॉईन व्हा। माझ्या सर्व व्हिडिओचे PDF तुम्हाला इथून मिळून जातील। प्लस मित्रांनो, नेहमीप्रमाणेच हा जो आत्ता व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नेमकं काय आहे अपडेट याविषयीची माहिती आपण घेऊ। मित्रांनो, INS वाक्षीरच्या खोल समुद्रातील चाचण्यांना सुरुवात झाली आहे आजपासून। तर INS वाक्षीर तशी ऑलरेडी इंडियन नेव्हीमध्ये डॉक करण्यात आली होती, देण्यात आली होती, परंतु तिच्या टेस्ट राहिल्या होत्या आणि त्यापैकी ज्या समुद्राच्या वरच्या लेवलच्या टेस्ट आहेत त्या कंप्लीट झाल्या, तिच्यामध्ये ती फिट बसली आहे। आता समुद्राच्या खोल भागातल्या टेस्ट आजपासून सुरू होत आहेत। तर आपल्याला INS वाक्षीरविषयी माहिती असली पाहिजे। ऑलरेडी 20 एप्रिल 2022 रोजी माझगाव मुंबईच्या गोदीमध्ये INS वाक्षीर चे समारंभपूर्वक एक मोठा कार्यक्रम घेऊन INS वाक्षीरला काय करण्यात आलं होतं, इंडियन नेव्हीमध्ये मर्ज करण्यात आलं होतं। आणि INS वाक्षीर ही आपल्याला माहिती आहे की जे कलवरी गट आहे तर त्या कलवरी गटातील 6व्या क्रमांकाची काय आहे, पाणबुडी आहे, 6वी आणि विशेषतः अखेरची आहे, कारण कलवरी गटामध्ये टोटल 6च पाणबुड्या आहेत तर त्यातली ही अखेरची आहे जी पाणबुडी प्रोजेक्ट 75 अंतर्गत तयार करण्यात आली होती। ठीक आहे, आता हा प्रोजेक्ट 75 काय आहे ते आपण पुढे बघणारच आहोत। INS कलवरी या गटातल्या टोटल 6 पाणबुड्या आहेत मित्रांनो। त्यापैकी पहिली पाणबुडी होती INS कलवरी, दुसरी आहे INS खांदेरी, तिसरी आहे INS करंज, चौथी आहे INS वेल्ला, पाचवी आहे INS वागीर आणि 6वी आणि शेवटची पाणबुडी जिच्याविषयीची माहिती आपण या सेशनमध्ये घेतोय ती आहे INS वागशीर। तर आता मित्रांनो, ही INS जी वागशीर तुम्हाला दिसतीये हिची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत, नेमकं ही पाण्यामध्ये काय काय कारनामे करू शकते आणि शत्रूसाठी ही कशी धोकादायक आहे याविषयीची माहिती आपण एकदा समजून घेऊ। सगळ्यात अगोदर INSचा वागशीरचा इतिहास समजून घेऊ। ह्या पाणबुडीचं नाव हे समुद्रातील सर्वात घातक समजल्या जाणाऱ्या सँडफिश नावाच्या माशावरून ठेवण्यात आले। महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो, लक्षात असू द्या। MPSC मध्ये अशाच टाईपवर आपल्याला क्वेश्चन्स हे विचारले जाऊ शकतात। ठीक आहे, जसं कलवरी गटातील खालीलपैकी कोणत्या पाणबुड्या आहेत असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। ठीक आहे, तर असे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला ह्याविषयी माहिती असली पाहिजे। त्याचा इतिहास समजून घेऊ। एक समुद्रामध्ये सँडफिश नावाचा अतिशय धोकादायक आणि खतरनाक असा मासा सापडतो, त्या माशालाच वागशीर असं म्हटलं जातं आणि म्हणूनच त्या माशाच्या नावावरूनच या पाणबुडीला वागशीर असं म्हटलं होतं। विशेष गोष्ट होती, वागशीर ही जी पाणबुडी आहे ती 26 डिसेंबर 1974 या दिवशी भारताच्या नौदलामध्ये दाखल झाली होती। म्हणजे ऑलरेडी अगोदर एक वागशीर होती भारताकडे जी 26 डिसेंबर 1974 मध्ये भारताच्या नौदलाला देण्यात आली होती, भारताच्या नौदलामध्ये दाखल झाली होती। जवळपास 30 वर्ष या पाणबुडीने भारताची सेवा केली, 3 दशक म्हणजे 30 वर्षाचा काळ। तर पण 30 वर्षाच्या नंतर हिला रिटायर करण्यात आलं, निवृत्त करण्यात आलं आणि त्याच्यानंतर भारताच्या नौदलामध्ये एक परंपरा आहे मित्रांनो, ती परंपरा तुम्हाला माहिती असली पाहिजे आणि ही परंपरा ही आहे की भारतातल्या नौदलातल्या कुठलेही जहाजं, कुठल्याही पाणबुड्या ह्या कधीच रिटायर होत नसतात। ह्या रिटायर झाल्या की त्याच नावाने दुसरी पाणबुडी ही तयार केली जाते। जी नवीन पाणबुडी येईल तिला जुन्याच पाणबुडीचं नाव हे दिलं जातं। सेम तसंच आहे, वागशीर ऑलरेडी 1974 मध्ये काय झाली होती, भारताच्या नौदलात आली होती आणि तिथून 30 वर्ष तिनं सेवा केली। 2004-5च्या सुमारास तिला रिटायर करण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर मग आता जे नवीन प्रोजेक्ट भारतातल्या 75 हा प्रोजेक्ट हातात घेण्यात आला, त्या अंतर्गत जी 6वी पाणबुडी आहे INS वागशीर तिला हे नाव देण्यात आलं। म्हणजे जुन्या पाणबुडीचं नाव आता नवीन पाणबुडीला देण्यात आलेलं आहे। ओके, तर हा इतिहास होता। वैशिष्ट्य काय आहेत, वागशीरची वैशिष्ट्य काय आहेत, तर विशेष लक्षात असू द्या ही पाणबुडी 40% ही स्वतः देशी तंत्रज्ञानावर आधारित आहे। म्हणजे हिचं मोस्ट ऑफ टेक्नॉलॉजी 40% टेक्नॉलॉजी ही इंडियन आहे, इंडियन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेला आहे। उरलेली 60% टेक्नॉलॉजी स्पॅनिश आणि फ्रेंच कंपनी यांच्याद्वारे वापरण्यात आलेली आहे।
हा, एक विशेष गोष्ट या पाणबुडीमध्ये अतिशय डेव्हलप्ड आणि मॉडर्न अशी नेव्हिगेशन सिस्टीम बसवण्यात आलेली आहे, ज्याद्वारे आजूबाजूच्या भागातील अनेक लांबपर्यंतच्या भागामध्ये तुम्हाला कोणतं जहाज आहे, विमान कोणतं येत असेल तर त्याविषयीची माहिती लवकर या पाणबुडीला कळून जाईल. जवळपास 50 दिवस पाण्याखाली ही राहू शकते, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे बरीच मोठी ॲबिलिटी आहे हिच्यामध्ये पाण्याखाली राहण्याची. आणि जर आजूबाजूला कोणता शत्रू जहाज असेल किंवा इतर कोणती पाणबुडी असेल तर त्यासाठी प्रिसिजन गायडेड जी काही प्रणाली आहे, टेक्नॉलॉजी आहे, तिच्यामध्ये बसवण्यात आलेली आहे. आणि डिफरंट ऑफ मिसाईल्स, क्षेपणास्त्र हिच्यामध्ये तैनात करण्यात आलेली आहे. विशेषतः घातक पाणतीर सिस्टीम, पाणतीरला आपण टॉर्पेडो म्हणतो, एक प्रकारचं मिसाईल असतं. हे मिसाईल सोडण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. ट्यूब लॉन्चद्वारे किंवा अँटीशिप क्षेपणास्त्र सुद्धा याच्याद्वारे आपण काय करू शकतो, या पाणबुडीतून सोडू शकतो. आणि पाण्याखालून किंवा पाण्याच्या वरून दोन्ही टाईपमध्ये मिसाईल्स हे शत्रूवर टाकण्याची क्षमता या पाणबुडीमध्ये. जेव्हा ही पाणबुडी पाण्यावर असेल तिथूनही तुम्ही काय करू शकता, क्षेपणास्त्र किंवा मिसाईल हे लॉन्च करू शकता. पाण्याखालून सुद्धा जर ही पाणबुडी पाण्याच्या खाली असेल तर तिथूनही तुम्ही याला लॉन्च करू शकता डिफरंट ऑफ मिसाईल्सला. दुसरी गोष्ट, या पाणबुडीमध्ये अँटी सरफेस वॉरफेअर सिस्टीम बसवण्यात आलेली आहे. अँटी सबमरीन वॉरफेअर सिस्टीम आहे, म्हणजे सबमरीन टू सबमरीन जर फाईट होत असेल तर तीही सिस्टीम आहे. अँटी सरफेस वॉरफेअर सिस्टीम म्हणजे एखादं जहाज पाण्याच्या वर आहे आणि पाणबुडी पाण्याच्या खाली आहे तर दोघांमध्ये सुद्धा वॉर करण्याची ॲबिलिटी हिच्यामध्ये आहे. इंटेलिजन्स गॅदरिंग करण्याची क्षमता आहे, म्हणजेच शत्रूच्या प्रदेशामध्ये गुप्तपणे जाऊन त्या ठिकाणी आजूबाजूच्या प्रदेशातली इंटेलिजन्स माहिती, जी काही कॉन्फिडेन्शियल माहिती आहे ती गॅदर करण्याची ॲबिलिटी, जमा करण्याची क्षमता आहे. समुद्रामध्ये भूसुरुंग हे पेरू शकते. विशेष गोष्ट आहे, आपल्याला माहिती असेल की वेगवेगळ्या प्रकारचे जे भूसुरुंग आहेत ते समुद्रामध्ये टाकले जातात. जसं एक उदाहरण तुम्हाला माहिती असेल, पाकिस्तान म्हणतं की त्यांनी एक जी पाणबुडी इसवी सन 1971च्या वॉरमध्ये आपल्याकडे पाठवण्यात आलेली होती, ती पाणबुडी भूसुरुंगाद्वारे उडली अशा पद्धतीची एक मान्यता आहे. पण ॲक्च्युअल असं आहे की त्या पाणबुडीला PNS गाझी असं तिचं नाव होतं. त्या PNS गाझी या पाणबुडीला भारताच्या INS राजपूत या पाणबुडीनं उडवलं होतं. पण पाकिस्तान होतं नाही, आम्हीच एक भूसुरुंग खाली टाकला होता आणि त्या भूसुरुंगाला लागून आमची पाणबुडी उडून गेली. आणि विशेषतः ही पाणबुडी भारताच्या INS विक्रांतला उडवण्यासाठी आली होती, पण भारतीय नौदलाला याची बातमी पहिलेच लागली आणि PNS गाझी ही जी पाणबुडी आहे ती भारताने उडून लावली होती. ठीक आहे, वाक्षीरची पुढची वैशिष्ट्य बघू. वाक्षीर ही पाणबुडी डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडी आहे. मित्रांनो, याला स्कॉर्पियन क्लास पाणबुडी असं म्हणतात. स्कॉर्पियन क्लास म्हणजे डिझेलवर चालणारी पाणबुडी आहे. दोन टाईपच्या पाणबुड्या असतात, एक डिझेलवर चालणारी जिला स्कॉर्पियन क्लास म्हटलं जातं आणि दुसरी एक पाणबुडी असते मित्रांनो जिला न्यूक्लिअर पॉवर असं म्हटलं जातं. याचा अर्थ त्याच्यामध्ये न्यूक्लिअर बॉम्ब असतात असा नाही. ती पाणबुडी जशी ही पाणबुडी डिझेलवर काम करते, डिझेल आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे बॅटरीज बसवलेल्या असतात, लिथियम आयन बॅटरीज, तर त्याच्यावर ही पाणबुडी काम करते. तर जे काही न्यूक्लिअर पॉवर सबमरीन आहे मित्रांनो, ती सबमरीन ही विशेषतः न्यूक्लिअरच्या फ्युजनद्वारे जी काही एनर्जी प्रोड्यूस केली जाते त्या एनर्जीतून ती पाणबुडी चालवते. तर ती त्या ज्या न्यूक्लिअर क्लास पाणबुडी असतात मित्रांनो, ती खूप जास्त काळ काय करू शकतात, सर्वाईव्ह करू शकतात पाण्यामध्ये. कारण शेवटी डिझेल आणि बॅटऱ्या ह्या कधी ना कधी संपणार आहेत, म्हणून ह्या पाणबुड्यांना 2 महिन्याच्या आतमध्ये परत एकदा रिटर्न यावं लागतं. पण न्यूक्लिअर क्लास पाणबुडी ही वर्षभराच्या पर्यंत सुद्धा पाण्यामध्ये राहू शकते. कारण थोड्या युरेनियम किंवा थोड्याशा जे काही रेडिओटिव्ह इलेमेंट्सवाला फ्युजन करून आपण त्या पाणबुडीला चालू शकतो. ठीक आहे, तर हे एक महत्त्वपूर्ण आहे. जसं भारताकडे एक पाणबुडी आहे मित्रांनो, INS अरिहंत, ही भारताची न्यूक्लिअर क्लास पाणबुडी आहे जी न्यूक्लिअरवर चालते, न्यूक्लिअर फ्युजनवर चालते. विशेषतः आवाजात शत्रूची सहज दिशाभूल करण्याची क्षमता वाक्षीरमध्ये आहे. 18 टॉर्पिडो मी आत्ता सांगितलं तुम्हाला, जे पाणबुडीतून सोडणारी क्षेपणास्त्र असतात, मिसाईल असतात, त्यांना टॉर्पिडो म्हटलं जातं. तर 18 टॉर्पिडो वाहून नेण्याची क्षमता या पाणबुडीमध्ये आहे आणि एकाच वेळी 6 टॉर्पिडो या पाणबुडीमधून आपण लॉन्च करू शकतो. टोटल 18 आहेत, एकाच वेळी 6 लॉन्च करता येऊ शकतात. वेगवेगळे जहाजविरोधी क्षेपणास्त्र आहेत या पाणबुडीमध्ये. तर अशी डिफरंट ऑफ वैशिष्ट्ये या पाणबुडीची आहेत आणि या सगळ्या वैशिष्ट्यामुळेच ही पाणबुडी शत्रूसाठी अतिशय घातक ठरते. ठीक आहे, तर ही कलवरी क्लासमधली सगळ्यात शेवटची पाणबुडी आहे मित्रांनो. बघू ह्या पाणबुडीची निर्मिती कुठं झाली होती. तर मी सुरुवातीला सांगितलं होतं तुम्हाला, माझगाव शिप बिल्डर्स लिमिटेड नावाची एक कंपनी आहे मित्रांनो. ही भारताची कंपनी आहे आणि या कंपनीनं माझगाव डॉक या ठिकाणी या पाणबुडीची निर्मिती केली आहे. माझगाव डॉकमध्ये ही पाणबुडी तयार करण्यात आलेली आहे. ही एक कंपनी आहे माझगाव शिप बिल्डर्स लिमिटेड. या कंपनीनं माझगाव डॉकमध्ये ही पाणबुडी तयार केलेली आहे.
या पाणबुडीचं जे इंटरनल टेक्नॉलॉजी आहे बघा, या पाणबुडीचा बाहेरचा ढाचा हा भारताने बनवलाय, त्यासाठी मेड इन इंडिया टेक्नॉलॉजी वापरली आहे, परंतु जे इंटरनल टेक्नॉलॉजी आहे ती एक फ्रेंच कंपनी आणि एक स्पॅनिश कंपनीनी ही इंटरनल टेक्नॉलॉजी ही तयार केलेली आहे. म्हणून तर मी म्हटलं 40% भारताचं टेक्नॉलॉजी वापरण्यात आलेली आहे आणि जवळपास 60% फ्रेंच आणि स्पॅनिश टेक्नॉलॉजीचा वापर हा करण्यात आलेला आहे. समजून घेऊ प्रोजेक्ट 75 काय होता. आता होताच म्हणावं लागेल, कारण शेवटची पाणबुडी या प्रोजेक्ट अंतर्गत आणि तीही भारताच्या नौदलाकडे सोपवण्यात आलेली आहे आणि शेवटच्या टप्प्यात लवकरच तिचं काम चालू होईल. तर प्रोजेक्ट 75 मित्रांनो भारतीय नौदलाला अत्याधुनिक पाणबुड्या, हे लोक एखादेच आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो बरं का एमपीएससी अंतर्गत, की प्रोजेक्ट 75 शी संदर्भातली अचूक विधाने ओळखा. तर असं विचारलं जाऊ शकतं की प्रोजेक्ट 75 किंवा असं विचारलं जातं प्रोजेक्ट 75 खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत. तर पाणबुड्यांच्या निर्मिती संदर्भातला हा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. विशेषतः ज्यावेळेस भारताचे पंतप्रधान, बघा भारतामध्ये खूप डिले प्रोसेस खूप जास्त आहे मित्रांनो. जेव्हा इंद्रकुमार गुजराल भारताचे पंतप्रधान होते ना, त्यावेळी हा प्रोजेक्ट भारताने सुरू केला होता आणि त्यावेळी असं ठरलं होतं की आपण टोटल 24 पाणबुड्या तयार करायच्या. प्रोजेक्ट 75 अंतर्गत 24 पाणबुड्या तयार करू असं एक ठरलं होतं. पण भारतामध्ये हे जे काही आपण म्हणू पॉलिटिकली जो डिले होतो ना, तो खूप भयानक आहे आणि त्याचा परिणाम आपल्या डिफेन्स सर्व्हिसेसला, म्हणजे नेव्ही असेल, एअरफोर्स असेल किंवा आर्मी असेल, यांना भोगावा लागतो मित्रांनो. तर प्रॉब्लेम हा आहे की बघा इंद्रकुमार गुजरालच्या काळात ठरलं होतं की 75 प्रोजेक्ट अंतर्गत आपण 24 पाणबुड्या तयार करायच्या, पण नंतर मात्र त्याच्यामध्ये डिले होत गेला, वेळ होत गेला, नंतर ती संख्या ठरलं नाही 24 नाही 4च पाणबुड्या बनवू, मग आणखी थोडंसं 2 वाढ करण्यात आली आणि आता ही संख्या 6 वर आहे. तर प्रोजेक्ट 75 अंतर्गत 6 पाणबुड्या तयार करायचं ठरलं होतं. आता या प्रकल्पाची स्थिती काय आहे तर आपण सांगितलं बघा, या प्रोजेक्ट अंतर्गत 6 पाणबुड्या तयार केल्या गेल्या होत्या. त्यातली पहिली पाणबुडी होती INS कलवरी. म्हणूनच या गटातील सगळ्या ह्या 6 पाणबुड्यांना कलवरी क्लास पाणबुड्या म्हणतात मित्रांनो. कलवरी क्लास म्हणजे काय, कारण पहिली पाणबुडी होती ना कलवरी, मग तिच्या नंतरच्या पाणबुड्या असं त्याचा अर्थ होतो. तर INS कलवरी हिच्या नावानंच हा प्रोजेक्ट आता ओळखला जातो, कलवरी गटात असं म्हणून. कलवरी पाणबुडी जी आहे मित्रांनो ती 21 सप्टेंबर 2017ला इंडियन नेव्हीकडे सुपूर्द करण्यात आली होती. सेकंड नंबरची या गटातली पाणबुडी होती INS खांदेरी. खांदेरी ही पाणबुडी 10 सप्टेंबर 2019 या दिवशी भारताच्या नेव्हीला देण्यात आली होती. त्याच्यानंतर जी तिसरी पाणबुडी आहे ती आहे INS करंज. INS करंजला 10 मार्च 2021 मध्ये इंडियन नेव्हीमध्ये सुपूर्द करण्यात आलं होतं, मर्ज करण्यात आलं होतं. चौथी पाणबुडी आहे INS वेल्ला. INS वेल्ला ही नोव्हेंबर 2021 मध्ये मर्ज करण्यात आली होती. आणि पाचवी जी पाणबुडी आहे जिचं नाव होतं वागीर, तर ही वागीर 2022 मध्ये इंडियन नेव्हीला देण्यात आली होती. आणि शेवटची 6वी ही जी आता आपण जिच्या विषयीचा अभ्यास करतोय ती वागशीर ही पाणबुडी आत्ता देण्यात येत आहे. ओके, तर हे एक महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, पाणबुडीचं इम्पॉर्टन्स काय, का बा एवढं इम्पॉर्टन्स आपण का करायचं पाणबुडीला, ते बघा पाणबुडी ही प्रत्येक देशाची गोपनीय गरज असते मित्रांनो. नेमकं तुमचे शत्रूची कंडिशन्स काय. आता भारतासारखा देश ज्याच्या 2-2 बाजूला आपण शत्रू घेऊन बसलोय, ठीक आहे, एकीकडं बलाढ्य असा चायना आहे, दुसरीकडे आपला पारंपरिक शत्रू पाकिस्तान आहे. तर मग या दोघांच्या मध्ये आपण आहोत, तर आपल्याला 2 फ्रंट वॉर जर करण्याची गरज पडली तर अशा कंडिशन्समध्ये इंडियन नेव्हीचं व्हॅल्यू वाढेल. आणि इंडियन नेव्हीला जर इन्फॉर्मेशन गॅदर करायची असेल आणि शत्रूची जहाजं संपवायची असतील तर पाणबुड्या ह्या पाहिजेतच पाहिजेत. चायनासारख्या बलाढ्य देशाच्या समोर टिकायचं असेल तर आपल्याला आपलं डिफेन्स हे अतिशय मजबूत करण्याची गरज आहे. ठीक आहे, आणि त्यामुळं पाणबुडीची गरज आपल्याला पडणारच आहे. आणि म्हणूनच पाणबुडीला एक अनन्यसाधारण महत्त्व असतं मित्रांनो, कारण ही समुद्राच्या आतमध्ये राहते. हिच्यावर कारण लवकर पाणबुडीचं लोकेशन स्ट्रेस होत नाही. आपण बरीचशी इन्फॉर्मेशन शत्रूच्या प्रदेशाच्या जवळ जाऊन गॅदर करू शकतो. ठीक आहे, समोरासमोर नाही जाऊ शकत पण समुद्रमार्गे शत्रूच्या जवळ जाऊन तिथली माहिती आपण घेऊ शकतो. ते पाणबुडी अतिशय महत्त्वाचं आहे पहा. ठीक आहे, सोबतच आपण समुद्राच्या खालून अटॅक करू शकतो, समुद्राच्या वरून अटॅक करू शकतो. तर अनेक काही फायदे आहेत पाणबुडीचे. म्हणून पाणबुडी आपल्याला असली पाहिजे. एक सक्षम जर देश आपल्याला टिकायचा असेल, त्यातल्या त्यात भारतासारखा देश का ज्याला 2-2 देशांकडनं धोका आहे, अशा देशाला पाणबुडीची अतिशय आवश्यकता आहे, अत्यंत गरज आहे. ठीक आहे, नेमकं ही जी पाणबुडी आहेत, मग आता प्रश्न येतो की ठीक आहे आपल्याला 2-2 शत्रू आहेत, मग या सगळ्यासाठी आपल्याला स्टेबल व्हावं लागेल, एक सक्षम व्हावं लागेल, तर मग पाणबुड्या आपल्याकडे तेवढ्या आहेत का. त्याचं उत्तर आहे नाही मित्रांनो. जेवढी गरज इंडियन नेव्ही मागतीये की बा आम्हाला एवढ्या पाणबुड्या सरकारने तयार करून द्याव्यात,
पण सरकार त्या पाणबुड्या तयार करून देऊ शकत नाहीये. इंडियन नेव्हीचं म्हणणं होतं की भारताला सध्याच्या कंडिशनमध्ये 46 पाणबुड्यांची गरज आहे. किती? 46 पाणबुड्या पाहिजेत. पण आता भारताच्या नेव्हीमध्ये टोटल किती पाणबुड्या आहेत? तर फक्त 16 पाणबुड्या काम करतात मित्रांनो. त्यापैकी आता वाक्षीर 16वी असेल, आता 15च पाणबुड्या काम करतात. तर 46 कुठं आणि 15 कुठं? यावरून आपल्याला समजेल की आपल्या राजकारणी लोकांना हे समजण्याची गरज आहे की देशाला जर एकदम सक्षम ठेवायचे, सुरक्षित ठेवायचे, सेफ ठेवायचं असेल तर नेव्हीची ही जी गरज आहे ती आपल्याला भागवण्याची गरज आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, भारतीय नौदलामध्ये आपण सांगितलं की सध्या शिशुमार गटातल्या पाणबुड्या आहेत, ज्यामध्ये शिशुमार गटामध्ये कोणकोणत्या पाणबुड्या येतात? शंकुश, दुसरी शल्की आणि शंकुल, अशा 4 पाणबुड्या ह्या शिशुमार गटातल्या. विशेष गोष्ट मित्रांनो, ह्या पाणबुड्या खूप जुन्या झालेल्या आहेत, यांनाही बदलण्याची गरज आहे, पण इंडियन नेव्ही सध्या यांचं काम चालवतीये. ह्या जर्मन बनावटीच्या पाणबुड्या होत्या मित्रांनो. ठीक आहे. दुसरी आहे रशियन बनावटीच्या भारताकडे सिंधुघोष, सिंधुध्वज, सिंधुराज, सिंधुरत्न, सिंधू केसरी, सिंधू कीर्ती, सिंधू विजय आणि सिंधू राष्ट्र, अशा 8 पाणबुड्या आहेत. यांना आपण सिंधू गटातील किंवा सिंधू क्लास सबमरीन असं म्हणतो. तर ह्या 8 पाणबुड्या तिथं आहेत. आता त्यामध्ये कलवरी गटातील आणि खांदेरी, कलवरीतल्या 6, म्हणजे पूर्वी बघा ह्या 8, यानंतर शिशुमार गटातल्या ज्या 4 पाणबुड्या, 8 आणि 4 12, आणि आत्ताच्या ह्या 6 पाणबुड्या जर आल्या मित्रांनो, कारण ह्या 6 पाणबुड्या आल्या तर 18 पाणबुड्या होतील. पण मित्रांनो, शिशुमार गटातल्या 2 पाणबुड्या ह्या सध्या काम करत नाहीयेत. तर टोटल 16च ऍक्टिव्ह पाणबुड्या भारताकडे आहेत. ठीक आहे. तर मग भारतासारख्या देशाला जर हे टिकायचं असेल, आता कारण आपल्याला माहिती आहे की साऊथ चायना सीमध्ये चायना आपलं वर्चस्व वाढवतोय, इंडियन सीमध्ये म्हणजे ज्याला आपण हिंद महासागर म्हणतो, तर जिथेही चायना आपलं वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करतोय. गल्फ कंट्रीजमध्ये, त्यातल्या त्यात अरेबियन सीमध्ये चायना आपलं वर्चस्व वाढवतोय. जर चायनाला जे आपण म्हणतो की पर्ल जी चायनाची एक नवीन महत्त्वपूर्ण एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टला जर भारताला आपण म्हणून रिटॅलिएट करायचं असेल तर ह्या एवढ्या पाणबुड्यांची गरज आपल्याला आहेच आहे, 46 पाणबुड्या, आणि ह्या पाणबुड्या इंडियन नेव्हीला मिळणं अत्यावश्यक आहे मित्रांनो. ठीक आहे. तर हे होतं भारतीय नौदलांकडे तेवढ्या पुरेशा पाणबुड्या नाहीयेत. हे होतं मित्रांनो कंप्लीट ॲनालिसिस INS वाघशीरचं. वाघशीर अंतर्गत तुम्हाला सर्व काही माहिती मिळाली असेल अशी आपण अपेक्षा करू. याविषयी आणखी काही अपडेट आला तर मी तुम्हाला देईलच. असं मानलं जातं की जर ह्या आत्ता ज्या सक्सेस आपण म्हणू की टेस्ट झाल्या खोल समुद्रातल्या, तर 2024च्या मार्चपर्यंत वाघशीर ही पूर्णतः ॲक्टिव्ह असेल आणि शत्रूला उडवण्यासाठी तयार असेल. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला याविषयी मला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकता. माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन घेण्यासाठी MPSC 0207 या माझ्या चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. आणि नियमाप्रमाणे मित्रांनो, माझं जे आत्ता सध्या यूट्यूब चॅनल आहे MPSC 0207, या चॅनलला आपण सर्वांनी या माझ्या सर्व व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि मित्रांनो तुमच्या मित्रांना पण सांगा. असे व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही जेवढं सांगाल तेवढे जास्त चांगल्यात चांगले व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेल. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या सेशनमध्ये आपण इथंच थांबू. हां, जाता जाता एक अपडेट आहे. आत्ताच 10 मिनिटाच्या पूर्वी एक अपडेट आली आहे मित्रांनो. तुमच्याकडे जर 2000 रुपयाच्या नोटा असतील तर लगेचच्या लगेच त्या चेंज करा, कारण RBIने सध्याच एक नोटिफिकेशन काढले आणि ह्या 2000च्या नोटा बंद करण्याचं RBIने सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर इथं थांबू आजच्या सेशनमध्ये. लवकरच भेटू पुढचा एक महत्त्वपूर्ण भाग घेऊन. तोपर्यंत अभ्यास करा. थँक्यू, धन्यवाद आणि विशेष जय हिंद मित्रांनो.